हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा हिंदी पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की इंडिया न्यूझीलंड साइन हिस्टॉरिक फ्री ट्रेड डील. आता आपल्याला माहिती की इंडिया आणि न्यूझीलंडचे जे ट्रेड टॉक्स चालले होते एफटीए साठीचे, त्याच्याबद्दल 2025 मध्ये सांगितलं होतं की ट्रेड डिस्कशन जे होते, निगोसिएशन ते सुरू झालेत आणि डिसेंबर 25 मध्ये सांगितलं की निगोसिएशन जे आहे ते ऑलमोस्ट संपलेले आहे. त्याच्यामध्ये एक फायनल स्टेजवरती आलं होतं आणि आता आपल्याला माहिती की एप्रिलमध्ये जे आहे ते फ्री ट्रेड अग्रीमेंट जे होतं दोन देशांमधलं ते साईन झालं होतं. आणि ही जी फ्री ट्रेड अग्रीमेंट होतं त्यालाच वन्स इन अ जनरेशन असं ट्रेड अग्रीमेंट सुद्धा म्हणलं गेलं. आता इंडिया आणि न्यूझीलंडचा जो ट्रेड आहे तो अराउंड $2.5 बिलियन आणि याच्यामध्ये इंडिया जो आहे तो इंडिया सरप्लस मध्ये. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. इंडिया खूप कमी लोकांबरोबर जे आहे ते ट्रेड सरप्लस एन्जॉय करतो, त्याच्यापैकीच एक आहे न्यूझीलंड. तर इंडिया आणि न्यूझीलंडचा जो ट्रेड आहे तो $2.5 बिलियन पर्यंतचा आहे, त्याच्यामध्ये इंडिया सरप्लस आहे. आणि इंडियाचं जे टार्गेट आहे ह्या ट्रेड पॅकच्या अनुसार त्यांचं टार्गेट आहे की 5 वर्षामध्ये $5 बिलियन पर्यंत जो आहे हा ट्रेड जो आहे इंडिया न्यूझीलंडचा ट्रेड जो आहे तो $5 बिलियन पर्यंत गेला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आहे या ट्रेड पॅक नुसार $20 बिलियन जी आहे ती न्यूझीलंड इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, असं याच्यामध्ये सांगितलं गेलं. आता हा जो ट्रेड पॅक्ट आहे, आता आपल्याला माहिती की 2025 मध्ये इंडियाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रेड अग्रीमेंट्स केले. आता ही फक्त एफटीए नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं दिसतंय की इन्व्हेस्टमेंट सुद्धा एक पार्ट आहे. याचा अर्थ हा एफटीए पेक्षा एक मोठा पार्ट आहे. म्हणजे जसं आपण सेपा म्हणतो की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे गोष्टी असतात त्या सुद्धा असतील, जसं युएई बरोबरच्या आहेत ते सुद्धा गोष्टी आहेत. त्याचबरोबर जसं आपल्याला माहिती की जो न्यूझीलंडचा देश आहे तो ऍग्रिकल्चर डेअरी सेक्टरमध्ये खूप चांगला आहे. मग ज्यावेळेस त्यांचे जे प्रॉडक्ट्स इंडियामध्ये येऊ शकतील त्यावेळेस एक म्हणजे की आपलं काम असणार की आपले डोमेस्टिक इंडस्ट्रीज जे आहे त्याचं संरक्षण सुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबर जी इंटरनॅशनल मार्केट्स असतील, इंटरनॅशनल इंडस्ट्रीज असतील, त्याच्या बरोबरीचं त्याला कम्पीट करता यावं या स्टँडर्डने, या स्टँडर्ड पर्यंत सुद्धा उंचावणं जे आहे ते आपलं सध्या काम असणार. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूझीलंडकडे जिओ थर्मल एनर्जी असेल, ग्रीड बेस एनर्जी असेल, त्याच्यामध्ये मास्टरी आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर जे आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल किंवा नॉलेज शेअरिंग आहे ते सुद्धा वाढू शकतो. ज्याच्यामधून आपण रिन्युएबल एनर्जीमध्ये सुद्धा वाढ करू शकतो इंडियाच्या. त्याचबरोबर न्यूझीलंड जो आहे तो USA, UK, ऑस्ट्रेलिया आणि जपान बरोबर जो आहे ते फाईव्ह आयज ग्रुपचा एक पार्ट आहे, जो एक इंटेलिजन्स शेअरिंग ग्रुप आहे. मग न्यूझीलंड आणि इंडियाचे जर इकॉनॉमिक टाईज खूप चांगले वाढू वाढू शकले, त्याच्यानंतर सोशल सुद्धा टाईज जर वाढले, तर याच्यामुळे काय होऊ शकतं की इंटेलिजन्स शेअरिंगवाले जे टाईज आहेत ते सुद्धा ग्रो करू शकतात. त्याचबरोबर जी न्यूझीलंड जो आहे त्याला पॅसिफिक ओशनमध्ये आणि अँटार्क्टिक ओशनमध्ये खूप चांगला ऍक्सेस आहे. त्याच्यामुळे जर इंडिया आणि न्यूझीलंडचे टाईज डिफेन्स रिलेटेड सुद्धा ग्रो झाले, तर आपल्याला तिथं सुद्धा एक चांगला ऍक्सेस आहे की आपण पॅसिफिक ओशनमध्ये आणि जो अँटार्क्टिक ओशन आहे किंवा सदर्न ओशन त्याच्यामध्ये आपली जी पोझिशन आहे, आपला जो पार्टिसिपेशन असेल ते जास्तीत जास्त वाढवू शकतो. त्याच्यानंतर अँटार्क्टिक जे कॉन्टिनेंट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपलं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते वाढवू शकतो. ही गोष्ट महत्वाची. आता याला अजून एक गोष्ट एक महत्वाची याच्याबद्दल की 2019-20 मध्ये जे RCEP होतं, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, त्याच्यामधून जो ट्रेड पॅक्ट होता, एक फ्री ट्रेड पॅक्ट होता. त्याच्यामध्ये चायना होता, ऑस्ट्रेलिया होता, न्यूझीलंड होतं, आसियान कंट्रीज होतं आणि इंडियाच होतं. याच्यामधून इंडियाने बॅकआउट केलं होतं की त्यांचं म्हणणं होतं की हा जो ट्रेड पॅक्ट आहे याच्यामुळे इंडियाला खूप जास्त नुकसान होऊ शकतं. त्याच्यामध्ये मेजरली 2 कन्सर्न होते. एक म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे ॲग्रीकल्चर आणि डेअरी बाबतीत जे डेव्हलप असे कंट्रीज आहेत, त्यांची इकॉनॉमी त्या सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये खूप चांगली आहे. त्यांचे प्रॉडक्ट जे आहेत ते इंडियामध्ये येऊ शकतात आणि ज्याच्यामुळे काय होईल की इंडियन जी डोमेस्टिक ॲग्रीकल्चरल आणि डेअरी इंडस्ट्री ती जी आहे ती डिस्ट्रॉय होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चायना जे आहे, ती चायनाला डायरेक्ट ॲक्सेस मिळू शकतो आणि चायना जे आहे ते मोठ्या प्रमाणात गोष्टी डंप करू शकतं आणि इंडियन जी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री त्यांना सुद्धा जे आहे ते मोठ्या प्रमाणावर हॅम्पर करू शकतं. मग ह्याच्यामुळे एक निगेटिव्ह क्रिटिसिझम झालं होतं की असं किती काळ जे आहे तुम्ही तुमचे डोमेस्टिक इंडस्ट्री जे आहेत ते वाचवून ठेवणार, त्यांना फक्त वाचवून ठेवणार, बाकीच्या इंडस्ट्रीजला येऊ न देता किंवा त्यांना कम्पीट करण्याची संधी तुम्ही देत नाही, तर ते ग्रोथ कधी करणार? मग इंडियाने इनडायरेक्टली काय केलं, की एक मोठ्या ऑर्गनायझेशनचा पार्ट बनण्यापेक्षा, ज्याच्यामध्ये चायनासारखे कंट्रीज आहेत, ते अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस करतात. आधी जे आहे ते खूप स्वस्त दरामध्ये, कमी किमतीत जे आहे ते गोष्टी डंप करणार. त्याच्यानंतर एकदा का मोनोपॉली तयार झाली, की त्याच्यानंतर जे आहे ती कंप्लीट कंट्रोल करणार. मग तो जो कंट्रोल असेल, तो फक्त फक्त इकॉनॉमिक किंवा तो सेक्टर बेस स्पेसिफिक नसेल, तर तो जिओ पॉलिटिकल सुद्धा असू शकतो.
मग ह्या पद्धतीच्या ट्रेड प्रॅक्टिसेस आणि अशा कंट्री बरोबर एफटीए टाळून इंडियाने काय केलंय, की इंडिव्हिज्युअल ट्रेड पॅक्ट्स आहेत त्याच्यावरती भर दिला. म्हणजे इंडिया आणि आसियानचा ऑलरेडी एक एफटीए होता. त्याच्यानंतर इंडियाने सेपा टाईप जो एग्रीमेंट होता ऑस्ट्रेलिया बरोबर साईन केलं. इंडियाने न्यूझीलंड बरोबर आता एफटीए साईन केला. इंडिया युएई बरोबर आहे त्यांच्याबरोबर केलाय, ओमान बरोबर केलं. म्हणजे असे इंडिव्हिज्युअल नेशन्स आहेत त्यांच्याबरोबर एफटीए साईन करून इंडिया काय करतोय, स्वतःची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती सुद्धा मेंटेन ठेवतोय आणि त्याच्यातून इंडियाला जी आहे लुक्रेटिव्ह अशी डील जी आहे ती सुद्धा अचीव्ह करतोय आणि त्याच्यातून आपली जी ट्रेड जो आहे तो सुद्धा ग्रो करण्याचा प्रयत्न करतो. आता जसं आपण म्हणलं की इंडिया काय करणार आहे, की आत्ताचा जो $2.5 बिलियन जो ट्रेड आहे इंडिया आणि न्यूझीलंड मध्ये त्याला $5 बिलियन पर्यंत नेणार. आता याच्यामध्ये काय होणार, की आपले त्यांच्याकडून ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट्स असतील, डेअरी प्रॉडक्ट्स असतील, त्याच्यानंतर ॲनिमल रिलेटेड वाईन वगैरे ते प्रॉडक्ट्स असतील किंवा एनर्जी रिलेटेड नॉलेज शेअरिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल. त्याच्यानंतर आपण काय करणार त्यांना आपण मॅन्युफॅक्चरिंग असेल, ऑटोमोबाईल सेक्टर, फार्मास्युटिकल या गोष्टी आपण त्यांना देणार आणि ह्याच्यातून काय करणार कुठं ना कुठं आपण जे आहेत आपली ट्रेड प्रॅक्टिसेस असणार, सोशो इकॉनॉमिक रिलेशन्स आहेत ते ग्रो करणार आणि आपली जी रिलायन्स आहे, मग समजा न्यूझीलंडची असेल, त्याचबरोबर इंडियाची असेल, जी चायनावरती जी ओव्हर रिलायन्स आहे ती कुठे ना कुठे कमी करणार. म्हणजे चायना बरोबरचा जो ट्रेड आहे त्याच्यामधलेच आपला रिलायन्स कमी करून आपण जो डायव्हर्सिफिकेशन आहे, तो ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करणार आणि याच्यातून इंडियाचं जे ग्लोबल लेव्हरेज आहे, इंडियाची ग्लोबल इम्पॉर्टन्स आहे, ती सुद्धा वाढवू शकतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये जे आहे ती गोष्ट विचारलं जाऊ शकते, की इंडियाने आतापर्यंत कोणत्या-कोणत्या देशांमध्ये एफटीए केलंय, कोणत्या-कोणत्या देशांबरोबर एफटीए केलंय. त्याच्यानंतर सेपाबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला हे पण विचारू जाऊ शकते मेन्समध्ये, की इंडियाची जी एफटीए असेल किंवा ट्रेड एग्रीमेंटचं जे नेचर आहे, ते कशा पद्धतीने बदलत गेले, कशा पद्धतीने इव्हॉल्व होत गेले, याच्याबद्दल जे आहे ते तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल होतं, की इलेक्टोरल पर्जेस रेज कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन्स. आता रायटरचं काय म्हणणं आहे, की जसं आपल्याला माहिती आहे, की इलेक्शन कमिशननी काय केलं होतं, की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केली होती. त्याच्या अंतर्गत जी वोटर लिस्ट होती, त्याचं रिव्हिजन त्यांनी सुरू केलं होतं. मग जे वोटर्स असतील, त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स असतील, त्यांना वोटर लिस्टमध्ये कंटिन्यू करणार आणि ज्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स नसतील, त्यांना जे आहे ते वोटर लिस्टमधून काढून टाकत होते. तर यांचं रायटरचं काय म्हणणं होतं, याच्यामध्ये जे आहे इलेक्शन कमिशनने एक नवीन टर्म इन्व्हेंट केली होती, की लॉजिकल डिस्क्रिपन्सी आणि ह्या टर्मचा वापर करून इलेक्शन कमिशनने जे आहे ते मोठ्या प्रमाणात वोटर्सचं जे होतं ते रिमूव्हल केलं होतं वोटर लिस्टमध्ये. आता वोटिंगच्या बद्दल आपल्याला कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं, की आर्टिकल 326 काय सांगतं, की भारतामधला असा प्रत्येक नागरिक जो 18 वर्षापेक्षा छोटा नाहीये, त्याचबरोबर त्याला कॉन्स्टिट्यूशनली किंवा कोणत्या कायद्याअंतर्गत त्याला वोटर लिस्टमध्ये सामील करून घेण्यापासून थांबवलं नाही गेलेलं. अशी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती सिटिझन म्हणून आणि वोटर लिस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी जी आहे ती इलिजिबल आहे. ही जी गोष्ट आहे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनली सांगितली आर्टिकल 326 मध्ये. आणि त्याचबरोबर तुम्ही भारताचे नागरिक आहात का नाही, सिटिझन आहात की नाही याच्याबद्दल जे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, डॉक्युमेंटेशन असतं किंवा सेन्सस जसं आपण म्हणतो, ही जी गोष्ट आहे ती युनियन होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते. त्याच्यामुळे कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हॅलिड आहेत, कोणते डॉक्युमेंट्स व्हॅलिड नाही आहेत तुमची सिटिझनशिप प्रूव्ह करण्यासाठी, ही गोष्ट जी आहे ती डिस्क्राईब करण्याचं किंवा क्लिअर करण्याची गोष्ट युनियन होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे. पण हे काम जे आहे ते युनियन होम मिनिस्टरनी न करता इलेक्शन कमिशननी ती स्वतःवरतीच घेतलंय आणि त्यांनी स्वतःच काही डॉक्युमेंटची लिस्ट काढली आणि त्यांनी सांगितलं की हे डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्हाला आम्ही सिटिझन मानू आणि त्याच्या अंतर्गतच जे आहे ते तुमचं नाव वोटर लिस्टमध्ये आम्ही कंटिन्यू करू. मग याच्यामध्ये त्यांनी पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्याच्याबरोबर बाकीची जी गोष्ट होती जसं आपलं वोटर आयडी होतं आधीचं, ते सुद्धा त्यांनी रिजेक्ट केलं, की त्यांनी सांगितलं की हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सिटिझन म्हणून तुम्ही नाही दाखवू शकत. मग ह्याच्याबद्दल जे तसं आणि याचाच वापर करून त्यांनी काय केलं, मग असे जे डॉक्युमेंट्स आहेत जे बऱ्याच लोकांकडे नसतात, मग त्याच्यामध्ये रुरल लोकं खूप जास्त असतात, गावाकडचे, ग्रामीण भागातले. तर याचाच वापर करून त्यांनी काय केलं होतं, अल्मोस्ट 91 लाख वोटर जे होते, त्यांनी वेस्ट बेंगॉलमधले जे होते, वोटर लिस्टमधून काढून टाकले होते. आता याच्यामध्ये काय होतं, की रायटरचं म्हणणं आहे, की ही जी पॉवर ती इलेक्शन कमिशनला आहेच नाही. म्हणजे सिटिझन आहे की नाही हे काम युनियन मिनिस्ट्रीचं आहे. डॉक्युमेंट्स सांगून युनियन मिनिस्ट्रीचं काम आहे आणि त्याच्या अंतर्गत ते डॉक्युमेंट्स आहे की नाही हे क्रॉस व्हेरिफाय करून वोटर लिस्टमधलं रजिस्ट्रेशन जे आहे ते काम पाहणं इलेक्शन कमिशनचं काम आहे. पण इलेक्शन कमिशन कुठेतरी ओव्हररीच करते त्यांच्या पॉवरचा. आणि ही जी गोष्ट होती ती सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर पण सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर एक प्रॉपर ॲक्शन नाही घेतली. ह्यांची जी पॉवर ओव्हररीच होती त्याच्यावरती क्वेश्चन्स नाही रेज केले. सुप्रीम कोर्टाचं फक्तच म्हणणं होतं, की तुम्ही आधार कार्डला सुद्धा इन्क्लूड करा. याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे, की ही जी प्रोसेस ती कुठं ना कुठं जे बायस्ड आहे, ती अनकॉन्स्टिट्यूशनल आहे
आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते की येणाऱ्या टाइममध्ये मेजर चेंजेस जे आहेत वोटिंगमध्ये किंवा इलेक्शनमध्ये ते मेजर चेंजेस दिसू शकतात. आणि कुठे ना कुठे जसं आपण म्हणतो की अपोजिशन पण म्हणतं की इलेक्शन कमिशन आता बायस झाले. ते तेवढं ऑटोनॉमस की ऑटोनॉमसली काम करत नाही, इंडिपेंडेंटली काम करत नाही. ते कुठे ना कुठे गव्हर्नमेंटच्या अंडरच आहे, गव्हर्नमेंटच्या नुसारच काम करत चालले. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनच्या ज्या ऑटोनॉमीवरती आहे त्याच्यावरती खूप मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्याच्यामुळे याच्यावरती जे आहे ते मेन्समध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, की इलेक्शन कमिशन जे आहे ते ऑटोनॉमस आहे का? आणि त्याचे ऑटोनॉमस नसेल तर अजून कोणत्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत? इलेक्शन कमिशन फक्त टूथलेस टायगर आहे का? मग हीच गोष्ट जी आहे ती मोरल कोड ऑफ कंडक्ट बद्दल सुद्धा विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे मेन्सच्या बाबत हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर हे जे आर्टिकल्स आहेत इलेक्शन कमिशनचे रिलेटेड असलेले, ते तुम्हाला प्रीमध्ये जे आहेत ते महत्त्वाचे ठरू शकतात. सॉरी. पुढचं आर्टिकल काय होतं की कॅन मिडल स्कूल स्टुडंट्स एंगेज विथ एआय. आता रिसेंटली काय झालं आपलं जे सीबीएसई बोर्ड होतं त्यांनी सांगितलं की कॉम्पिटेशनल थिंकिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो सब्जेक्ट होता ते क्लास 3 to 8 चे जे स्टुडंट्स असतील त्यांच्या करिक्युलम मध्ये 2026-27 पासून ऍड केले जातील. त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे की एआय जे आहे ते आता फक्त फ्युचर जनरेशनसाठी किंवा येणाऱ्या काळाचं नाही, ते आत्तापासून जे आहे ते म्हणजे प्रेझेंट आहे. एआय जे आहे ते फक्त फ्युचर नाही, आता प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे ह्या काळामध्ये जर तुम्ही या जनरेशनमध्ये जे आहे ती स्टुडंट जनरेशन असेल त्यांच्यामध्ये जर इन्व्हेस्ट केलं, त्यांना जर प्रॉपरली त्याच्यामध्ये गाईडलाईन्स दिले, शिकवलं, त्यांच्या करिक्युलमचा भाग बनवून, तर ती जी जनरेशन असेल ती फ्युचरमध्ये एआय प्रो असेल, एआयला जे असेल ती एआयचा वापर करण्यामध्ये असेल किंवा एआय मध्ये ग्रो करण्यासाठी केपेबल असेल. पण याच्यामध्ये प्रश्न काय निर्माण होतो की 3 ते 8 म्हणजे 3री ते 8वी मधले जे विद्यार्थी असतील ते खरंच ते केपेबल आहेत का की एआयचा वापर करू शकतील. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पडतो की एआय जे सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे का. म्हणजे आपल्याला माहिती की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आता पैसे खूप झाले म्हणजे की एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती क्लास बेस खूप झाली. म्हणजे ग्रामीण भागातली जी एज्युकेशन सिस्टीम असेल ते मेजरली सरकारी किंवा पब्लिक बेस्ड असेल की पब्लिक स्कूल्स असतात त्याच्यामध्ये जे आहे ते टेक्नॉलॉजी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते तेवढं चांगलं नाही. आणि जे शहरातले आहेत त्याच्यामध्ये पण हाय क्लास सोसायटीमधले किंवा हाय क्लास जे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत ते खूप जास्त महाग किंवा एक्सपेन्सिव्ह असतात. आणि अशा गोष्टींमध्ये किंवा अशा इन्स्टिट्यूशन्समध्ये जर फक्त एआय इनबिल्ट किंवा एआय इंट्रोड्यूस केलं गेलं तर याच्यामुळे काय होणार की एज्युकेशन मधला जो गॅप होता पुअर आणि रिच मधला तो गॅप अजून जास्त वाढणार. आणि क्लास बेस्ड सोसायटीचं जो पॅरामीटर्स आहे ते खूप जास्त म्हणजे क्लास बेस्ड सोसायटी ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्याच्यामध्ये याच्या ऍक्सेसिबिलिटीच्या प्रॉब्लेममध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की 3री ते 8वी पर्यंतचे जे विद्यार्थी ते खरंच याचा एक इफेक्टिव्हली आणि इथिकल एक प्रॉपरली चांगला वापर करू शकतील का नाही. आता जसं आपण म्हणतो की एआयचा जो वापर असेल आपण इंटरनेटचा सुद्धा म्हणतो की इंटरनेटचा वापर जे आहे ते मुलं जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतात का. आपण बऱ्याच वेळा असं पाहतो की इंटरनेटचा वापर करून किंवा पोर्नोग्राफिक कंटेंटमुळे काय होतं की काही गोष्टी म्हणजे महिलांवरती अत्याचार असेल, छेडखानी असेल शाळेमध्ये वगैरे किंवा अजून काही गोष्टी असतील, अत्याचार असतील. याच्यामुळं काय केलं होतं, की सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटने पोर्नोग्राफी कंटेंट जो होता तो मोठ्या प्रमाणात बंद केला होता, बॅन केला होता. मग त्याच पद्धतीच्या ज्या गोष्टी जर एआय जर तुम्ही फ्रीली ॲक्सेसिबल करून टाकलं त्या मुलांसाठी, तर ते प्रॉपरली त्याचा इथिकल यूज करू शकतील का? हा सुद्धा प्रश्न असतो. मग त्याचबरोबर जर बाकीच्या ज्या गोष्टी असतात समजा एआय जे आहे तुम्हाला इथिक्स असेल त्याच्यानंतर इंडियन कल्चर असेल याच्याबद्दलची प्रॉपरची जी गोष्टी असतील व्हॅल्यूज असतील ते प्रॉपरली टीच नाही करू शकत. त्याचबरोबर ही जी मुलं असतात 3री ते 8वी मधले जर त्यांना एआयचा खूप जास्त वापर दिला तर त्यांच्यामध्ये कॉग्नेटिव्ह जी ॲबिलिटी डेव्हलप व्हायला पाहिजे ज्या पिरियडमध्ये ज्या त्यांच्या एजमध्ये कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी मोठ्या प्रमाणावर ग्रो होते ती प्रॉपरली ग्रो होईल का. कारण की ते फक्तच एआय वरती डिपेंडंट होतील आणि इतके होतील की त्यांची स्वतःची जी क्रिएटिव्हिटी डेव्हलप होऊ शकत होती ती डेव्हलपच होणार नाहीये. आणि त्याच्याबरोबर मग जी व्हॅल्यूज आहेत, जी पीपल टू पीपल कनेक्ट मधून व्हायला पाहिजे होती, टीचर्स मधून असेल, तो जो पीपल टू पीपल कनेक्ट आहे तो अजून कमी होईल. जसं आपण म्हणतो की आधीच्या काळात टीचर्स आणि स्टुडंट्स मधलं जे रिलेशन्स होतं ते कमी होत चाललं होतं आत्ताच्या काळामध्ये. जर इथून पुढे तुम्ही एआय वरतीच डिपेंडंट होणार असतील, तर एक तर टीचरच्या एम्प्लॉयमेंट वरती तर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच आहे. पण त्याचबरोबर जो टीचर आणि स्टुडंट्स मधला कनेक्ट होतो तो सुद्धा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. मग जो आपण इथिक्स म्हणतो किंवा व्हॅल्यू सिस्टीम असते जी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन स्टुडंट्समध्ये इन्कल्केट करण्याचं काम करतं त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे हे जे सर्व इश्यूज आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही एआयचा वापर कशा पद्धतीने करणार आणि ओपन टू ऑल या पद्धतीने करणार का. आता एआयचा वापर जो आहे तो तुम्ही टाळू तर शकत नाहीत कारण टेक्नॉलॉजी जर तुम्ही टाळला तर तुम्ही कुठे कुठे ना कुठे जगाच्या पाठीमागे चाललेत किंवा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये चाललेत.
मग ह्याच्यामध्ये आपलं काम आहे कुठेतरी एक मिडल पाथ जो आहे तो आपण काढला पाहिजे, की एआयचा जो वापर असेल तो प्रॉपरली एक टीचर्सच्या किंवा ट्रेनर्सच्या जे आहे ते संपर्कामध्ये किंवा ट्रेनर्सच्या गायडन्समध्ये जो आहे तो प्रॉपरली झाला पाहिजे. त्याच्यामधून एम्प्लॉयमेंट कट होण्याच्या ऐवजी एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि त्याचबरोबर स्टुडंटची जी कॉग्निटिव्ह ॲबिलिटी डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर इथिकल व्हॅल्यूज असतील ती ग्रो करण्यामध्ये आणि हा जो ॲक्सेसिबिलिटीचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा इश्यू जो आहे तो सॉर्ट करण्याकडे काम झालं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला GS2 मध्ये विचारल्या जाऊ शकतात, त्याच्यानंतर GS4 मध्ये एथिक्स मध्ये विचारल्या जाऊ शकतात, GS1 मध्ये सुद्धा जे आहे ते सोसायटीच्या अँगलमध्ये याच्यावरती तुम्हाला मेन्स मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं जे आर्टिकल होतं की द इव्हॉल्विंग चायना पाकिस्तान स्पेस कॉपरेशन. त्याच्यामध्ये काय म्हणणं आहे त्यांचं, की चायना काय करते कंटिन्युअसली कुठे ना कुठे जगातले प्रत्येकच देश, मोठे-मोठे देश जे आहेत, समजा आधी USA होतं, त्याच्यानंतर आता चायना आहे. ते इंडियाला काउंटर करण्यासाठी पाकिस्तानला जे आहे, ते पाकिस्तानला हेल्प करतात. पाकिस्तानला कुठे ना कुठे सस्टेन करण्यासाठी, जेणेकरून ते टेररिस्ट कॅम्प असतील, टेररिस्टला ग्रो करतील आणि त्याच्यातून इंडियाची जी ग्रोथ स्टोरी असेल, इंडियाची जी डेव्हलपमेंट स्टोरी आहे, त्याला जे आहे ते ब्रेक लावण्यामध्ये त्या देशांना मदत करू शकते. मग आता जसं आपल्याला माहिती की ॲक्सिओम 4 मिशनच्या अंतर्गत भारताने शुभांशु शुक्ला जे होते ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाऊन आले. आता रिसेंटली काय करते चायना जे आहे, चायना काय करते पाकिस्तानचे जे ॲस्ट्रोनॉट असतील त्यांना चायनाचे स्पेस स्टेशन जे आहे त्युआंगोंग स्पेस स्टेशन त्याच्या अंतर्गत स्पेस स्टेशनमध्ये पाठवण्यासाठी जे आहे त्यांना ट्रेनिंग देते आणि त्यांना स्पेसमध्ये पाठवणार आहे. सो हे जे कॉपरेशन आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठं जे आहे ते पाकिस्तान आणि चायनाचा जो कॉपरेशन वाढतं कॉपरेशन आहे स्पेसच्या बाबतीत सुद्धा ती एक आपल्याला धोक्याची सूचना जी आहे ती देतात. जसं आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन सिंदूर जे झालं होतं त्याच्यामध्ये आपण फ्रंटमध्ये फ्रंट जे आहे ते फक्त इंडिया आणि पाकिस्तान लढत होते. पण पाहायला गेलं तर पाकिस्तानला टर्की सुद्धा मदत करत होतं, चायना सुद्धा मदत करत होता. पण इंडिया जे आहे ते फक्त सिंगल हँडली त्यांच्याशी लढत होतं. मग ही जी कॉपरेशन आहे ती कुठे ना कुठे अजून एक गोष्ट दाखवते, की त्यांच्यामध्ये जे आहे ते डीप रूटेड पार्टनरशिप व्हायला लागली. दुसरी गोष्ट म्हणजे कसं, की इंडियाकडे जसं स्वतःचं नाविक आहे, कडे जसं स्वतःची GPS सिस्टम आहे, तसंच बायडू नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम अशी BDS अशी जी आहे ती चायनाची इंडिजिनियस नेव्हिगेशन सिस्टम आहे. आणि चायना जो आहे तो ह्या नेव्हिगेशन सिस्टमचा जो ॲक्सेस आहे तो पाकिस्तानला सुद्धा देतो. त्याच्यामुळं जरी पाकिस्तानकडे स्वतःची स्पेस एजन्सी नाहीये, सॅटेलाइट लॉन्च करण्याची कॅपेबिलिटी नाहीये, त्यांच्याकडे सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टम सुद्धा नाहीये. पण चायनाच्या मदतीमुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ती त्यांना मिळतात. आणि दुसरीकडे इंडिया जी आहे ती इंडिजिनियसली या गोष्टी डेव्हलप करते. त्याच्यामुळे काय होतं, की इंडिया जी एज पाकिस्तानच्या पासून तयार करत होती, मिळवत होती, ती टेक्नॉलॉजिकल एज सुद्धा जी आहे ती पाकिस्तान जी आहे, ती चायनाच्या मदतीने भरून काढते. त्याचबरोबर अमेरिका जी आहे ती कंटिन्युअसली मिलिटरी एड असेल, मग ती फायनान्शियल असेल किंवा अम्युनिशन वगैरे असेल त्याच्यातून देतच. त्याच्यामुळे काय होतं, की इंडियाकडे ना एक टू फ्रंट वॉर असेल ते धोका कायम राहतो. आणि त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे त्याला आपण इंडियाने कुठेतरी सिरियसली जे आहे ती पाहिलं पाहिजे आणि ह्याच्यामुळे इंडियाने एक काउंटर म्हणून आपण जे आहे ते आसियान देश असतील किंवा त्याच्यानंतर आपण रशिया बरोबर जे आहे अग्रीमेंट्स वाढवू शकतो, इस्रायल बरोबर जे आहे त्यांच्याबरोबर इंडियाचं कॉपरेशन जे आहे ते वाढवू शकतो, जेणेकरून आपण पाकिस्तानला पण टॅकल करू शकतो आणि आसियान देश असतील जसे फिलिपिन्स वगैरे त्यांच्याबरोबर जे आहे कॉपरेशन वाढवून आपण चायनाला सुद्धा जे आहे ते टॅकल करू शकतो. So या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला महत्वाच्या आहेत IR च्या दृष्टीने. आणि त्याच्यानंतर ही जी गोष्ट होती की USA कडे GPS आहे, त्याच्यानंतर चायनाकडे BDS आहे आणि त्याचबरोबर इंडियाकडे जे नाविक आहे, ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला प्रीसाठी विचारली जाऊ शकते. आणि याच्यामध्ये अजून एक विचारलं जाऊ शकते, की जगातले कोणते-कोणते देश आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचं नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आहे आणि त्याच्यानंतर इंडियाकडे आहे का? कोणतं आहे? मग त्याच्यामध्ये नाविक जे आहे, ते सुद्धा यावर्षी कंटिन्युअस न्यूजमध्ये आहे. मग त्याच्याबद्दल तुम्हाला जे आहे ते प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल होतं, की राजनाथ इन बिश्केक फॉर SCO मीटिंग. तर रिसेंटली जे आहे ते राजनाथ सिंग जे होते, ते बिश्केकमध्ये गेले होते रिपब्लिकमध्ये. कशासाठी गेले होते? ते SCOचे जे होते, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या डिफेन्स मिनिस्टर्स मीटिंगसाठी गेले होते. त्याच्यामध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, की SCO जी ऑर्गनायझेशन ती आपल्याला माहीत पाहिजे. आता ही जी SCO ऑर्गनायझेशन होती, या ऑर्गनायझेशन्समध्ये काही मेंबर्स आहेत. मग याच्यामध्ये काही जे मेंबर्स असतात ऑर्गनायझेशन्समध्ये काही फाउंडिंग मेंबर्स असतात, काही न्यूली ॲडेड असतात. SCO मेंबर्समध्ये जे आहे तर इंडिया फाउंडिंग मेंबर्स हा नव्हता. मग तुम्हाला जे आहे त्याचा समजा रिसेंटली CDSच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारलं होतं, की सार्क ही जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये फाउंडिंग मेंबर्स कोणते-कोणते आहेत? मग असाच जो प्रश्न आहे तो SCO बद्दल तुम्हाला विचारला जाऊ शकतो, की SCO मध्ये फाउंडिंग मेंबर्स कोणते आहेत? तर इंडिया त्याच्यामध्ये फाउंडिंग मेंबर नाहीये. इंडियाने 2017 मध्ये जॉइन केलं होतं आणि त्याच वर्षी जे होतं पाकिस्तानने सुद्धा SCO जॉइन केलं.
इंडिया कशामध्ये फाउंडिंग मेंबर आहे? इंडिया सार्कमध्ये, बिमस्टेकमध्ये, ब्रिक्समध्ये फाउंडिंग मेंबर आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रिक्समध्ये जे आहे ते इंडिया, रशिया आणि चायना यांच्याबरोबर जे आहे ते फाउंडिंग मेंबर आहे. पण एससीओ मध्ये जो आहे तो इंडिया फाउंडिंग मेंबर नाही, 2017 मध्ये जॉईन केलं होतं. एससीओ ची जी ऑफिशियल लँग्वेज आहे ती चायनीज आणि रशियन आहे. त्याच्यानंतर एससीओ मध्ये जे काही ग्रुप्स आहेत किंवा काही डिपार्टमेंट्स असतात, जसं टेररिझमच्या अगेन्स्ट एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे की रॅट्स म्हणून आहे, अँटी टेररिझम स्क्वॉड बद्दल. ते ह्याच्यामध्येच आहे. ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एससीओ मध्ये आहे का? एससीओ मध्ये असे कोणते कोणते डिपार्टमेंट्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत आणि त्यांचे हेडक्वार्टर्स कोणते आहेत, त्यांचं काम काय काय आहे? त्याच्यानंतर एससीओ मध्ये जे आहे ते अजून कोणते टोटल मेंबर्स कोणते कोणते आहेत. आता त्याच्यामध्ये एक क्लू म्हणजे काय, की इराण जो आहे तो एससीओचा सुद्धा भाग आहे. आता इराण जो आहे तो ब्रिक्सचा सुद्धा भाग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की एससीओ मध्ये कोणते कोणते मेंबर आहेत. कारण जसं आपल्याला माहिती आहे, इराण जो आहे तो कंटिन्युअसली न्यूजमध्ये. आता हे झाले आपले प्रीसाठीचे मुद्दे. आता मेन्स मध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, की एससीओ एक अशी ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये चायना आहे, जो एक लीडिंग मेंबर आहे. त्याच्यानंतर पाकिस्तान आहे, ज्याच्याबरोबर इंडियाची जी आहे ती कंटिन्युअस एक एनिमिटी जी आहे ती कंटिन्यू राहते. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा चायना आणि पाकिस्तान जे आहे ते एकत्र मिळून जे आहे ते इंडियाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये किंवा इंडियाला कुठे ना कुठे त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये स्पीड ब्रेकर आणण्याचं काम करतात. त्यांची इकॉनॉमी, इंडियाची इकॉनॉमी जी आहे त्याला प्रॉब्लेम सामोरे जातात, डिफेन्स चॅलेंजेस पोज करतात, कुठे ना कुठे कॉन्फ्लिक्ट असतात, मिलिटरी कॉन्फ्लिक्ट, बॉर्डर कॉन्फ्लिक्ट ते पोज करतात. आणि तरी सुद्धा इंडिया जो आहे तो एससीओचा मेंबर काय. आता हा प्रश्न जो आहे तो ब्रिक्स बद्दल पण विचारला जातो. पण ब्रिक्सची स्टोरी जी थोडीशी वेगळी, कारण ब्रिक्समध्ये इंडिया फाउंडिंग मेंबर आहे. इंडियाचा जो से तो खूप जास्त आहे. ब्रिक्समध्ये पाकिस्तान नाही आणि इंडिया जो आहे तो ब्रिक्समध्ये पाकिस्तानची एंट्री होऊ पण देत नाहीये. आणि ब्रिक्स जो आहे ते इकॉनॉमिकली म्हणून किंवा एक ग्लोबल ऑर्गनायझेशन म्हणून एक खूप चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे त्याची ग्रोथ स्टोरी डिफरंट सिनारिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच्यामुळे ब्रिक्स बद्दल तेवढा प्रश्न निर्माण नाही होत, पण एससीओ बाबत निर्माण होतो. मग ह्याच्यामध्ये जे एक उत्तर म्हणून काय केलं जातं, की जसं आपल्याला माहिती आहे, की यूएस जेव्हा दुसऱ्या देशांबरोबर जे आहेत फॉरेन रिलेशन्स मेंटेन करतात. यूएसएचा एक मोटिव्ह असतो किंवा यूएसएची एक सवय आहे, की ते जे आहेत एक ऑथॉरिटेरियन किंवा सुपिरियर म्हणून जे आहेत त्या पद्धतीने एक रिलेशन्स मेंटेन करतात. मग ते युरोपियन कंट्रीज असो, एशियन कंट्रीज असो किंवा कोणीही असो. ते जेव्हा दुसऱ्या कंट्री बरोबर रिलेशन्स मेंटेन करतात किंवा डेव्हलप करतात, तेव्हा ते स्वतःला सुपिरियर किंवा ऑथॉरिटेरी या पोझिशनमध्ये ठेवून ते रिलेशन्स मेंटेन करत असतात. आणि हीच गोष्ट जी आहे ती आपल्याला रिसेंटमध्ये सुद्धा दिसते, की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत इंडियाबद्दल पाहिजे तसं बोलतात. फक्त या बेसिसवरती की त्यांना माहिती आहे की इकॉनॉमी टाईजच्या ह्याच्यामुळं किंवा जी एफटीए किंवा ट्रेड टॉक्स चालू आहेत इंडिया आणि यूएसए मध्ये, त्याच्यामुळे इंडिया काही रिॲक्ट करणार नाही आणि इंडिया जनरली जे आहे ते खूपच जास्त सॉफ्ट अप्रोच वापरतो यूएसए बद्दल. इंडिया प्रॉपरली रिॲक्ट करत नाहीये. रिसेंटली ट्रम्पनी जी हेल होल अशी जी कमेंट केली होती इंडियाबद्दल, त्याच्यावर सुद्धा इंडियाने स्टार्टिंगला काही अशी प्रॉपर असा रिप्लाय दिला नव्हता. खूप सॉफ्ट अप्रोच होता. मग ह्याच्यामुळं काय होतं, की हा जो अप्रोच आहे यूएसएचा ऑथॉरिटेरियन आणि त्याचबरोबर यूएसएचं जसं आपण म्हणतो, की यूएसए बद्दल कोणी विश्वास नाही दाखवू शकत ग्लोबली किंवा ग्लोबल पॉलिटिक्समध्ये, जिओ पॉलिटिक्समध्ये यूएसएचा विश्वास नाही ठेवला जाऊ शकत. मग यूएसएला काउंटर करण्यासाठी एक कुठे ना कुठं जे आपण एससीओचा एक पार्ट झालं होतं, जेणेकरून यूएसएला काउंटर बॅलन्स केलं जाऊ शकतं आणि इंडिया जी एक नेहमी एक नॉन पार्टिझन म्हणून किंवा नॉन कॉपरेशन मूव्हमेंटमधून सॉरी नॉन पार्टिझन म्हणून जे होतं, की दोघांकडून फायदा घेऊन आणि स्वतःची जी ग्रोथ स्टोरी ती कंटिन्यू राहणार. जसं रशिया युक्रेनचं वॉर झालं होतं, त्याच्यामुळे युक्रेनच्या सहाय्यासाठी यूएसए आणि युरोप आला होता. पण इंडियाने काय केलं, की रशियाकडून क्रूड ऑइल घेऊन स्वतःचं सुद्धा ग्रोथ डेव्हलपमेंट ठेवली होती. त्याचबरोबर युरोपियन युनियन बरोबर एफटीए साइन करून जे होते, तिकडे सुद्धा इंडियाने डेव्हलपमेंटची जी प्रोसेस होती इंडियाची ती कंटिन्यू ठेवली होती. मग ह्याच्यातून जे होते इंडियाची एक इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी मेंटेन राहावी, इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती सुद्धा मेंटेन राहावी. यासाठी जे आहे इंडियाने एससीओची जी ग्रुप होता तो जॉईन केला होता आणि त्याच्यामध्ये इंडिया पार्टिसिपेट करत आहे. आणि त्याच्यामधूनच इंडियाचा एक मेजर कन्सर्न नेहमी असतो, की इंटरनॅशनल जो सॉरी याच्यामधली जी रॅट्स जी ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या थ्रू टेररिझम जे आहे त्याला काउंटर केलं जावं. आणि त्याचबरोबर जे सेंट्रल एशियन कंट्रीज असतील, रशिया असेल, त्याच्याबरोबर जे टाईज आहेत ते अजून जास्त डेव्हलप करावेत, अजून जास्त डीप करावेत आणि त्यांच्याबरोबर जी एफटीएची जी प्रोसेस आहे ती ती सुद्धा ग्रो करत जावी, ती सुद्धा पुढे नेण्यात यावी. यासाठी इंडिया जो आहे याच्यातून प्रयत्न करत आहे. तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.